सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील दोन महिला रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान येथील अंबा नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात मधोमध अडकल्या होत्या। येथे मासेमारी करत असलेल्या 4 मासेमारांनी या महिलांना पाहिले आणि जीवाची बाजी लावून त्यांना नदीतून बाहेर काढले। याबाबत सविस्तर वृत्त असे की लता शरद पानसरे व श्वेता शेखर पानसरे या दोन महिला परळी येथील आपली दुकाने बंद करून मधल्या रस्त्याने अंबा नदीच्या पात्रातून करंजुडे येथे घरी निघाल्या होत्या। त्यांच्या सोबत मयुरी महेश वज्रेकर व सार्थक शेखर पानसरे हे देखील होते। येथील अंबा नदीचे पाणी कमी असल्याने हे 4ही जण नदीतून पलीकडे जाण्यासाठी निघाले, मात्र अचानक नदीचे पाणी वाढले। पाण्याचा प्रवाह वाढताना पाहून मयुरी वज्रेकर व सार्थक पानसरे हे दोघे पाठीमागे फिरून धावत नदी किनारी पोहोचले, मात्र लता व श्वेता पानसरे दोघींना पाठीमागे फिरून धावता परतता आले नाही। परिणामी या दोन्ही महिला मध्येच अडकून पडल्या। पाण्याच्या जोरदार प्रवाहात या महिला एकमेकींना धरून उभ्या होत्या। अशा वेळी येथे मासेमारी करत असलेले प्रमोद म्हसकर, शिवा म्हसकर, तुकाराम म्हसकर व रवींद्र म्हसकर यांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब या महिलांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि टायर ट्यूब मध्ये बसून दोर लावून या दोन महिलांना या 4 मासेमारांनी जीवाची बाजी लावून सुखरूप नदीकिनारी आणले। नदीकिनारी असलेल्या लोकांनी दोर खेचून मदत केली। यावेळी हा थरारक प्रसंग पाहण्यासाठी आजूबाजूला शेकडो ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। या मासेमारांचा परळी ग्रामस्थांनी रात्री भव्य असा सत्कार देखील केला। शिवसत्ता टाइम्ससाठी विनोद भोईर, सुधागड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।